ठीक आहे. एज्युकेशन, परत एकदा एज्युकेशन मध्ये महत्वाच्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये असलेले प्रॉब्लेम, मुलींना, सोशली हँडिकॅप लोकांना एज्युकेशन, ठीक आहे, हँडिकॅप मायनॉरिटी टॅलेंट सर्च, गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसीज आहेत, काही एजन्सी आहेत ज्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यानंतर ई लर्निंग, ठीक आहे, ई लर्निंग पण येतं त्याच्यामध्ये. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, नॅशनल नॉलेज कमिशन महत्वाचे, नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च, IIT, IIM, NIT सगळं महत्वाचं. राईट टू एज्युकेशन 2009 महत्वाचा. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन आलेली, ठीक आहे. नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च यशपाल समितीने शिफारस केली होती, ठीक आहे. 1985 ला मिनिस्ट्री ऑफ HRD ची स्थापना झाली आणि आता 2020 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर मेकॉले सिद्धांत 1835, जिरप्ता शिक्षणाचा सिद्धांत. 1854 वूड डिस्पॅच, इंग्रजी शिक्षणाची सनद. त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण देशी, माध्यमिक शिक्षण देशी प्लस इंग्रजी आणि उच्च शिक्षण इंग्रजी भाषेमध्ये देण्यात येईल असं म्हटलं गेलं. त्यानंतर हंटर आयोग आला, त्याला आपण पहिला भारतीय शिक्षण आयोग म्हणतो. कार्यक्षेत्र प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, सरकारी शाळांना धार्मिक शिक्षण देऊ नका असं हंटर आयोगाने सांगितलं. 1904 भारतीय विद्यापीठ कायदा, शिफारस राले कमिशन. 1917 सॅडलर आयोग, कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी. 1929 हार्टोग आयोग. 1934 सप्रू समिती. 1936 आबाटूड समिती. त्याचा उद्देश होता वैधानिक पुनर्रचना, व्यावसायिक शिक्षण समस्या यांच्या व्यावसायिक शिक्षणाच्या समस्या आहेत त्याच्यावरती उपाययोजना सुचवणं, त्याच्याविषयी आबाटूड समिती. 36 ला समिती, 37 ला अहवाल आणि त्याच्या शिफारसीनुसार पॉलिटेक्निक, टेक्निकल आणि कृषी विद्यालय, समांतर तांत्रिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाची तरतूद केलेली आपल्याला आढळते. 1937 वर्धा शिक्षण आयोग, वर्धा शिक्षण योजना, मूलभूत शिक्षण योजना किंवा मूलोद्योगी शिक्षण म्हणतात. गांधी हेड हार्ट हँड याच्यावरती भर दिला, ठीक आहे. 7 ते 14 वर्ष मोफत व सक्तीचे शिक्षण. झाकीर हुसेन समिती, शिफारस अभ्यास करण्यासाठी. 44 सर्जंट आयोग. 48 विद्यापीठ शिक्षण आयोग, प्रशासकीय सेवांसाठी पदवी बंधनकारक नसावी, ग्रामीण विद्यापीठांची स्थापना आणि शिक्षण कन्करंट लिस्टमध्ये असावं. 1952 मुदलियार आयोग, माध्यमिक शिक्षण मार्गदर्शन चळवळ, माध्यमिक स्तरावरती व्यावसायिक शिक्षणाची गरज. 1958 राष्ट्रीय शिक्षण समिती, दुर्गाबाई देशमुख. 59 ला रिपोर्ट, शालेय माता याची नेमणूक करावी असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर 1964 ते 66 भारतीय शिक्षण आयोग, कोठारी, सचिव JP नाईक, 17 सदस्य. विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणाची ओळख करून द्यावी किंवा धार्मिक ओळख करून द्यावी. एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट कुठला दिला? कोठारी आयोगानं. एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, शिक्षण मंत्री छागला, MC छागला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून, राष्ट्रीय स्तरावरती इंग्रजी सोबत हिंदीचा विकास. शिक्षणाचा संबंध राष्ट्रीय उत्पादकशी जोडला. आजपर्यंत शिक्षणाचा आणि रोजगाराचा संबंध कुणीही जोडलेला नाही. ग्रामीण महिला साक्षरतेसाठी ग्राम भगिनीची तरतूद. 10+2+3 पॅटर्न कृषी विद्यापीठ स्थापन करावे असं भारतीय शिक्षण आयोगाने सांगितलं. 1992 यशपाल समिती, UGCचे माजी अध्यक्ष होते. मिनिस्ट्री ऑफ HRD ची समिती होती, ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ HRD ने स्थापन केली होती आणि त्याचा रिपोर्ट आहे लर्निंग विथआउट बर्डन. यशपाल समिती 1992, लर्निंग विथआउट बर्डन. आणि दुसरी यशपाल समिती आली होती 2008 आणि त्यावेळी त्यांनी शिफारस केली होती नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च स्थापन करावं. यशपाल समिती 2 वेळा आली, 1992 आणि 2008. 1992 जी कमिटी आली तिने रिपोर्ट दिला होता लर्निंग विथआउट बर्डन, ठीक आहे. CBSE पॅटर्न फक्त केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयामध्ये असावा, ठीक आहे. 1996 मध्ये सैकिया समिती आली, GNPच्या 6% शिक्षणावरती खर्च करावा, ज्यातला 50% प्राथमिक शिक्षणावरती असावा. त्यानंतर केब 2006 सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक खर्च हा 3:2:1 असा करण्यात यावा. त्यानंतर GRE ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन असा GRE चा लॉंग फॉर्म आहे. तर ओव्हरऑल हिस्ट्री बघा, 85 ला मिनिस्ट्री,
2020 ला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, 35 ला मेकाला सिद्धांत, 54 ला वुड डिस्पॅच, 82 चा हंटर आयोग, 1904 चा भारतीय विद्यापीठ कायदा, 1917 चा सॅडलर आयोग, 29 हार्टोग आयोग, 34 सप्रू समिती, 36 ॲबर्ट वुड, 37 ला वर्धा शिक्षण योजना, 44 चा सार्जंट आयोग, 48 ला विद्यापीठ शिक्षण आयोग, 52 ला मुदलियार आयोग, 58 ला राष्ट्रीय स्त्री शिक्षण समिती, 64 ते 66 कोठारी आयोग आणि कोठारी आयोगाच्या महत्वाच्या शिफारसी. ठीक आहे. रिपोर्टचं नाव एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट. ठीक आहे. 10+2+3 पॅटर्न सुचवला. कृषी विद्यापीठ स्थापन करावेत असं सांगितलं. यशपाल समिती 2 वेळा आली, 1992-2008. 92 ला आली, त्यावेळेस रिपोर्ट दिला लर्निंग विथआउट बर्डन आणि सीबीएसई पॅटर्न फक्त केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयामध्ये. त्यानंतर 1996 ला सैकिया समिती आणि 2006 मध्ये आली केब म्हणजेच सेंट्रल ॲडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन समिती. पुढे जाऊया. राष्ट्रीय ज्ञान आयोग, नॅशनल नॉलेज कमिशन, त्यांनी सांगितलं की पहिलीपासून इंग्रजी मुलांना शिकवावं. 2005 ला हा आयोग स्थापन झाला. अध्यक्ष होते सॅम पित्रोदा. 2005 ते 2008 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी ह्या कमिटीची अपॉइंटमेंट झाली होती. रिपोर्ट टू द नेशन 2006 हा रिपोर्ट त्यांनी दिला. लक्षात असू द्या. कोठारी आयोगाचा रिपोर्ट एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, यशपाल समितीचा रिपोर्ट लर्निंग विथआउट बर्डन आणि नॅशनल नॉलेज कमिशनचा रिपोर्ट टू द नेशन 2006. ठीक आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोग सल्लागारी होता. फोकस एरिया एसीसी ॲज एसीसी सिमेंट आपण स्ट्रॉंग बनायचंय. तर ऍक्सेस टू नॉलेज, नॉलेज कन्सेप्ट, नॉलेज क्रिएशन, नॉलेज ऍप्लिकेशन, डेव्हलपमेंट ऑफ बेटर नॉलेज सर्व्हिसेस. स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन करण्यात यावी. कशासाठी? तर दैनंदिन व्यवहाराचं माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक स्पेशल पर्पज व्हेकल असावी असं नॅशनल नॉलेज कमिशननं सांगितलेलं आढळतं. परत एकदा राष्ट्रीय ज्ञान आयोग 2005, सॅम पित्रोदा, रिपोर्ट टू द नेशन 2006, एसीसी एस. ठीक आहे. एसीसी एस ऍक्सेस, कन्सेप्ट, क्रिएशन, ऍप्लिकेशन अँड सर्व्हिसेस आणि स्पेशल पर्पज व्हेकल कशासाठी? दैनंदिन गरजांसाठी. त्यानंतर 2008 यशपाल समिती 8 ला आली, 28 फेब्रुवारी 2008. 1 मार्च 2009 ला अहवाल दिला आणि कशासाठी होती? तर युजीसी, एआयसीटी आणि उच्च शिक्षण संबंधित परिषदांचं समीक्षण करणं हे यशपाल समितीचं काम होतं. परत एकदा 92 ची यशपाल समिती, 2008 ची परत यशपाल समिती. ठीक आहे. 1964 चा कोठारी आयोग, 1964 कोठारी आयोग, 1992 यशपाल समिती, 2005 नॅशनल नॉलेज कमिशन आणि परत 2008 यशपाल समिती. कोठारी आयोगाचा रिपोर्ट एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, यशपाल समितीचा रिपोर्ट लर्निंग विथआउट बर्डन, राष्ट्रीय ज्ञान आयोगाचा रिपोर्ट टू द नेशन 2006 आणि 2008 ला परत यशपाल समिती. कशासाठी? युजीसी, एआयसीटी आणि उच्च शिक्षण संबंधित परिषदांचं समीक्षण करणं. ठीक आहे. तर 2008 मध्ये त्यांनी काय शिफारस केली? नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन रिसर्च याला घटनात्मक दर्जा द्या आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशन स्थापन करा आणि सेम नॅशनल रिसर्च फाउंडेशन स्थापन करा असं 2020 च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा नमूद असलेलं आपल्याला आढळतं. नेक्स्ट 2015 मध्ये टीएसआर सुब्रमण्यम समिती 2015 ला स्थापन झाली. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीसाठी शिफारसी सुचवणं. अहवाल मे 2016 मध्ये दिला आणि इंडियन एज्युकेशन सर्व्हिस स्थापन करा असं टीएसआर सुब्रमण्यम समितीनं सांगितलं होतं. त्यानंतर 3 महत्वाची शैक्षणिक धोरणं 1968, 1986 आणि 2020 आपण बघितलं. 1964 ला कोठारी आयोगाला अनुसरून आपण 1968 मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी घेऊन आलो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलं होतं 1969 नॅशनल सर्व्हिस स्कीम सुरू करावी आणि त्याला अनुसरून आपण ती 1969 मध्ये सुरू केली. राज्यांनी 10+2+3 पॅटर्न स्वीकारावा असंही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968 मध्ये सांगितलं होतं. त्याला अनुसरून 1972 मध्ये पीडी शुक्ला समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या शिफारसीला अनुसरून 1975 मध्ये महाराष्ट्र सरकारनं 10+2+3 हा पॅटर्न स्वीकारलेला आपल्याला आढळतं. त्यानंतर दुसरी लँडमार्क नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 1986. 1985 मध्ये शैक्षणिक अहवाल एक धोरणात्मक यथार्थ दर्शन अहवाल आला होता. त्या आधारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 तयार करण्यात आली. त्याच्या अंतर्गत खडूपळा मोहीम, नवोदय योजना, महिला समाख्या, ओपन युनिव्हर्सिटी आणि प्रौढ शिक्षण हे घटक असलेले आपल्याला आढळतात. शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाचा समावेश असावा.
1990, 1991 आणि 1992 यामध्ये काही घटना घडल्या. 90ला राममूर्ती आयोगाला, 91 मध्ये जनार्दन रेड्डी आणि 92 मध्ये सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण घेऊन आलो आणि 10+ स्तरावरील 25% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळावे असं ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 मध्ये अपेक्षित होतं. परत एकदा क्वेश्चन काय येतो? कोठारी आयोग त्याचा रिपोर्ट, एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, यशपाल समिती त्याचा रिपोर्ट, लर्निंग विदाउट बर्डन, नॅशनल नॉलेज कमिशन त्याचा रिपोर्ट, रिपोर्ट टू द नेशन 2006 आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 ज्या रिपोर्टवरती आधारित होतं त्या रिपोर्टचं नाव शैक्षणिक अहवाल एक धोरणात्मक यथार्थ दर्शन. ठीक आहे. नेक्स्ट आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. जून 2017 मध्ये केस कस्तुरी रंगण यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 साठी समिती नेमण्यात आली. 29 जुलै 2020 मध्ये नवीन धोरण आपण घोषित केलं. राईट टू एज्युकेशन 3 ते 6 वयोगट याच्यासाठी आता इन्क्लूड केलेला आहे. स्टुडंट टू टीचर रेशो 30:1 असावा. 2030 पर्यंत 100% पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण स्तरावरती एनरोलमेंट होणं अपेक्षित आहे. राईट टू एज्युकेशन 12वी पर्यंत, म्हणजे आता राईट टू एज्युकेशन हे 3 वर्षाची मुलं ते 18 वर्षाची मुलं एवढा एक्सपांड केलेला आपल्याला आढळतो. 5+3+3+4 पॅटर्न दिला. 3 लँग्वेज फॉर्म्युला शिक्षण व्यवस्थित असावं असं सांगितलं. बीएड हे 4 वर्षाचं असावं. 2025 पर्यंत कमीत कमी 50% विद्यार्थी व्यवसाय शिक्षणात आणणं, 6वी पासूनच व्यावसायिक शिक्षण देणं. 2035 पर्यंत ग्रॉस एनरोलमेंट रेशो 50% पर्यंत आपल्याला वाढवायचा आहे आणि याच्यासाठी आपल्याला नॅशनल रिसर्च फाउंडेशन ची तरतूद नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये केलेली आढळते आणि याच्या अगोदर अशीच तरतूद 2008 मध्ये यशपाल समितीने केलेली देखील आपल्याला आढळतं. 2030 मध्ये 100% प्रौढ साक्षरता आणि नॅशनल एज्युकेशन कमिशन किंवा नॅशनल एज्युकेशन काउन्सिल त्याचे अध्यक्ष हे प्राईम मिनिस्टर असतील असंही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये नमूद केलेलं आपल्याला आढळतं आणि ही पॉलिसी आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे, तर ही आपण पाठ करणं अपेक्षित आहे. ओके, तर 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968, 1986 आणि 2020. 68 मध्ये महत्वाचं NSS, त्यानंतर 10+2+3 पॅटर्न. 1986 च्या पॉलिसीमध्ये मूल्य शिक्षण, ठीक आहे, राममूर्ती आयोग, जनार्दन रेड्डी आयोग, ठीक आहे, 25% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणात आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार राईट टू एज्युकेशन 3 ते 18, स्टुडंट टू टीचर रेशो 30:1. 2030 पर्यंत 100% पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण स्तरावरती एनरोलमेंट. 5+3+3+4 पॅटर्न. 3 लँग्वेज फॉर्म्युला एज्युकेशन सिस्टम मध्ये. बीएड 4 वर्षाचं, 6वी पासून व्यावसायिक शिक्षण आणि उच्च शिक्षणामध्ये संशोधन करण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना आणि नॅशनल एज्युकेशन काउन्सिल याचे अध्यक्ष हे प्राईम मिनिस्टर असतील असं देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये म्हटलेलं आढळतं. त्यानंतर 1993 मध्ये उन्नीकृष्णन खटला, ज्याच्यामध्ये आर्टिकल 45 आणि आर्टिकल 21 हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत असं सांगितलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्याला रिझन दिलं हे सांगताना, राईट टू लाईफ इज मिनिंगलेस इफ इट इज विदाउट ऍक्सेस टू नॉलेज. ठीक आहे, एस ए मध्ये लिहू शकता, राईट टू लाईफ इज मिनिंगलेस इफ इट इज विदाउट ऍक्सेस टू नॉलेज. जर तुम्हाला नॉलेजला ऍक्सेस नसेल तर तुमची राईट टू लाईफ ही मिनिंगलेस आहे. त्यामुळं ऍक्सेस टू नॉलेज हे बेसिक प्रिन्सिपल उन्नीकृष्णन खटल्यामध्ये सांगितलं होतं, ऍक्सेस टू नॉलेज. त्यानंतर राईट टू एज्युकेशन 2009 1 एप्रिल 2010 मध्ये लागू झाला. अपंग मुलांना 18 वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षणाची तरतूद याच्यामध्ये आहे. 6 ते 14 असं 8 वर्षाचं प्राथमिक शिक्षण याच्या अंतर्गत देणं अपेक्षित आहे 2009च्या कायद्यानुसार. 3 वर्षाच्या आत गरजेच्या सोयी सुविधा पुरवणं आणि नजीकच्या शाळेमध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण मिळणं अपेक्षित होतं. याचा अंमल नॅशनल एज्युकेशन कमिशन आणि NCPCR, ठीक आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ह्या 2 इन्स्टिट्यूटची स्थापना करणं अपेक्षित होतं. मदरसा किंवा इतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना RTEच्या तरतुदी लागू नसतील. अप्रशिक्षित शिक्षकांना 5 वर्षाच्या आत प्रशिक्षण देणं अपेक्षित आहे. पूर्वी, ज्याच्या अंतर्गत मुख्याध्यापक हे पदसिद्ध सदस्य सचिव असतील. काय असतील? सचिव असतील, अध्यक्ष नाही. अध्यक्ष हे एखादा पालक असतो. 50% महिला असाव्या आणि 75%
पालक असणं अपेक्षित आहे. परत एकदा राईट टू एज्युकेशन 1 एप्रिल 2009 1 एप्रिल 2010 ला सुरू झाला. अपंग मुलांना 18 वर्षापर्यंतचं शिक्षण, त्यानंतर नजीकच्या शाळेमध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळावं याचा अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल एज्युकेशन कमिशन आणि NCPCR ची स्थापना करण्यात आली. मदरसा आणि इतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना राईट टू एज्युकेशन ऍप्लिकेबल नाही. अप्रशिक्षित शिक्षकांना 5 वर्षाच्या आत प्रशिक्षण देणं याची तरतूद राईट टू एज्युकेशन 2009 मध्ये असलेले आपल्याला आढळते. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, पदसिद्ध सदस्य सचिव, 50% महिला असणं अपेक्षित आहे आणि 75% पालक असणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणासंबंधीच्या योजना, पहिली ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, ठीक आहे. दुसरी आहे डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, त्यानंतर मिड डे मील स्कीम, त्यानंतर नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल, त्यानंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, त्यानंतर राष्ट्रीय आविष्कार अभियान आणि त्यानंतर समग्र शिक्षा अभियान. आणि सर्व शिक्षा अभियानाच्या काही उपयोजना आहेत. पहिली खडूपाळा मोहीम, दुसरी NPEGL, तिसरी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, चौथी बडे भारत, त्यानंतर राष्ट्रीय आविष्कार योजना आणि त्यानंतर आहे ती विद्यांजली. ठीक आहे, विद्यांजली. तर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड 87-88, पायाभूत सुविधा पुरवणं, किमान 2 वर्ग खोल्या, 2 शिक्षक, त्यातली 1 स्त्री असणं अपेक्षित आहे. डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम 1994 केंद्र पुरस्कृत आहे. त्यानंतर 1989 मध्ये कन्व्हेन्शन ऑन राईट ऑफ चाइल्ड, 1992 मध्ये ते आपण स्वीकारलं. 1989चं कन्व्हेन्शन हे चाइल्ड साठी होतं आणि 1979चं होतं ते वुमन साठी होतं. 1989चं 92ला भारतानं स्वीकारलं आणि त्याला अनुसरून 1995 मध्ये आपण मिड डे मील स्कीम सुरू केली. 2008 मध्ये त्याचा विस्तार करून 6वी ते 8वीच्या वयोगटाला सुद्धा ते आपण पुरवतो. पहिली ते 5वीच्या मुलांसाठी 450 कॅलरी आणि 12 ग्रॅम प्रोटीन, आणि 6वी ते 8वीच्या मुलांसाठी 700 कॅलरी आणि 20 ग्रॅम प्रोटीन देणं अपेक्षित आहे. याच्यावरती क्वेश्चन पण आलेला आहे. याच्या अंतर्गत फंडिंग 60-40 आणि मागासलेल्यांसाठी 90-10. त्यानंतर सर्व शिक्षा अभियान, मागासले इन द सेन्स नॉर्थ ईस्ट आणि जो काय हिली रिजन वगैरे आहे तिथं ते 90:10 आहे. ठीक आहे. सर्व शिक्षा अभियान 2000-2001 वर्ल्ड बँक आणि युनिसेफ यांच्याद्वारे सहकार्य केलं जातं, लक्षात असू द्या. सर्व शिक्षा अभियान 2000-2001 वर्ल्ड बँक आणि युनिसेफ याचे अंमल केंद्र करतं राज्याच्या मदतीनं. 60-40 परत एकदा फंडिंग, 50% स्त्री शिक्षक असाव्या आणि संगणक शिक्षक याची तरतूद देखील सर्व शिक्षा अभियानामध्ये केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षा अभियान राबवण्याचं काम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ही करते. नेक्स्ट योजना आहे नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल, 2003 सर्व शिक्षा अभियानाचाच भाग आहे. शाळा बाह्य मुलींसाठी, हार्डेस्ट टू रिच गर्ल्स या मुलींसाठी ही स्कीम आहे. मुलींचा सर्वांगीण विकास, व्यावसायिक शिक्षण आणि जीवन कौशल्य शिक्षण ही काही वैशिष्ट्ये नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल याच्या असलेल्या आपल्याला आढळतात. ही योजना ग्रामीण प्लस शहरी भाग दोघींना लागू होते. याच्या अंतर्गत जेंडर रिसोर्स सेंटरची तरतूद केलेली देखील आपल्याला आढळते. शिक्षणातील लिंगाधारित विषमता कमी करणं हा देखील उद्दिष्ट नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवलचा असलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर पुढची योजना आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, 2004 ला सुरू झालं. याच्या अंतर्गत SC, ST, OBC, मायनॉरिटी यांना निवासी शाळा पुरवल्या जातात. 2018 पासून ह्या योजना 6वी ते 12वी असा त्याचा स्कोप वाढवलेला आपल्याला आढळतो. बडे भारत 2014 पहिल्या आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लवकर लिहिता वाचता यावं आणि जे काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत ते सुद्धा जमावे याच्यासाठी बडे भारत. त्यानंतर राष्ट्रीय आविष्कार अभियान 9 जुलै 2015 ला सुरू झालं. सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गतच 6 ते 18 वयोगट आणि गणित, विज्ञान, तंत्रज्ञान याच्यामध्ये आवड निर्माण करणं हे राष्ट्रीय आविष्कार अभियानाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला आढळतं. समग्र शिक्षा अभियान 24 मे 2018 पूर्व प्राथमिक ते 12वी म्हणजे 3 वर्ष ते 18 वर्ष सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान प्लस टीचर एज्युकेशन हे सगळं मिक्स करून समग्र शिक्षा अभियान आलेलं आहे. याला राईट टू एज्युकेशन 2009 प्रभावी अंमल करण्यासाठी समग्र शिक्षा अभियान सहाय्य करेल. आणि सर्व शिक्षा अभियानाच्या उपयोजना बघितल्या आपण. तर इथं ओव्हरऑल तुमचं
प्राथमिक शिक्षणासंबंधीच्या योजना संपतात. ठीक आहे. नेक्स्ट, माध्यमिक शिक्षणाची योजना 1985. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सीबीएसई घेतं. SC STचं प्रमाण बदलू शकतं. मॅक्झिमम नवोदय विद्यालय आहे युपी मध्ये, महाराष्ट्रामध्ये 34. महाराष्ट्रातलं पहिलं नवोदय विद्यालय अमरावती. भारतातलं पहिलं नवोदय विद्यालय हिस्सार. 1989 मध्ये जवाहर हा शब्द ऍड करण्यात आला आणि जवाहर नवोदय विद्यालय म्हणून त्याला आता ओळखलं जातं. नेक्स्ट योजना आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. या माध्यमिक शिक्षणाची योजना बघतोय. त्यात काय, नवोदय विद्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि आदर्श शाळा आणि केंद्रीय विद्यालय हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. त्यातलं केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय बघून झालं. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 9-10. 2017 मध्ये माध्यमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं अपेक्षित आहे. 2020 पर्यंत शिक्षणातील गळती रोखणं हे देखील अपेक्षित आहे. आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानामध्ये क्रीडांगणाचा समावेश होत नाही. आदर्श शाळा 2009 मध्ये सुरू. तालुका गटावरती एक आदर्श शाळा असावी आणि त्याला निधी 100% केंद्र पुरवतं, 100% राज्य पुरवतं आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवरती आदर्श शाळा स्थापन करणं अपेक्षित आहे. केंद्रीय विद्यालय 1963. 1965 मध्ये केंद्रीय विद्यालय संघटन स्थापन करण्यात आलं आणि त्याची कार्यालय KMT काठमांडू, मॉस्को आणि तेहरान इथं असलेली आपल्याला आढळतं. ठीक आहे. ह्या झाल्या माध्यमिक शिक्षणाच्या योजना. त्यानंतर उच्च शिक्षणाच्या योजना. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, NMEICT, NPTEL, साक्षात. ठीक आहे. ह्या 3-4 गोष्टी उच्च शिक्षणाच्या योजनामध्ये येतात. रुसा 2013 60-40 फंडिंग. उच्च शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करणं आणि भुवन रुसा हे पोर्टल त्यांनी डेव्हलप केले. भुवन रुसा उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा वाढवणं, उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणं, अभ्यासक्रम आणि परीक्षा यामध्ये सुधारणा करण्याचं काम राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान करतं. आणि इथं लक्षात असू द्या, उच्च शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करण्याचं काम देखील रुसा करतं. जसं UGC करतं तसं रुसा सुद्धा करतं. लक्षात असू द्या. AICT कुठल्याही प्रकारचा निधी पुरवत नाही, पण प्रायोरिटी एरियावरती ते निधी पुरवू शकतं. रिव्हिजनचा हा फायदा असतो की तुम्ही ऍट अ टाइम सगळ्या गोष्टी वाचल्यामुळं सगळा ऍट अ टाइम तुमच्या माइंडमध्ये फिट होतो आणि कंपॅरेटिव्ह स्टडी होतो. आता मी इथं वाक्य काय वाचलं, रुसा उच्च शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करतं. मी रिव्हिजन स्पीड मध्ये केलं होतं, त्यामुळे 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. UGC सुद्धा अशा प्रकारे आर्थिक सहाय्य करतं. AICT अशा प्रकारचे आर्थिक सहाय्य करू शकत नाही, पण प्रायोरिटीज एरियाला ते निधी पुरवू शकतं आणि रुसा सुद्धा आर्थिक सहाय्य करू शकतं. आणि ह्या 3 इन्स्टिट्यूट हायर एज्युकेशनशी रिलेटेड आहेत. एकदा असा कंपॅरेटिव्ह डाटा तुमच्या डोक्यात फिट झाला की कसलाही क्वेश्चन आला तरी आपल्याला टॅकल होऊ शकतो. नेक्स्ट, NMEICT, EPG पाठशाळा, आचार्य ह्या 2 गोष्टी NMEICTच्या अंतर्गत येतात. याचा भर ऍक्सेस, इक्विटी, क्वालिटी याच्यावरती आहे. केंद्र पुरस्कृत आहे आणि उच्च शिक्षणाशी रिलेटेड शैक्षणिक कोर्स चालवण्याचं काम NMEICT करताना आपल्याला आढळतं. NPTEL, IIT प्लस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा हा कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर साक्षात हे वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल आहे, जे 2006 मध्ये सुरू करण्यात आलं. 50 कोटी लोकांची शैक्षणिक गरज पुरवण्याचं काम साक्षातच्या माध्यमातून NMEICT करणार आहे. लक्षात असू द्या, साक्षात 2006 NMEICTचा आहे आणि 50 कोटी लोकांना शिक्षणाची गरज पुरवायची आहे. त्यानंतर अल्पसंख्याकांचं शिक्षण, राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण आयोगाला 2004 मध्ये 15 पॉईंट प्रोग्राम आला 1983 आणि 2006 मध्ये. एरिया इंटेन्सिव्ह अँड मदरसा मॉडर्नायझेशन प्रोग्राम 2008 100% केंद्र पुरस्कृत. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिक कार्यक्रम 2017. धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, इंग्रजी शिक्षण सुद्धा याच्यामध्ये पुरवणं अपेक्षित आहे. तर अल्पसंख्याकांसाठी 15 पॉईंट प्रोग्राम 1983, 2006. 20 पॉईंट प्रोग्राम 1975. 20 पॉईंट प्रोग्राम आणि अल्पसंख्याक याचा काहीही संबंध नाही, पण 20 पॉईंट प्रोग्राम पण नावाची एक गोष्ट आहे. तर 20 पॉईंट प्रोग्राम 1975, 1982, 1975, 1982, 1986 आणि 2006 असा 4 वेळा आला. आणि 15 पॉईंट प्रोग्राम 1983 आणि 2006 ला आलेला आपल्याला आढळतो. ठीक आहे. आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या सगळ्या योजना आपण व्यवस्थित केल्या. आता प्रौढ शिक्षणासाठी काही गोष्टी आहेत, त्या प्रौढ शिक्षणाच्या गोष्टी करू. पहिली बघा, रुरल फंक्शनल लिटरसी प्रोजेक्ट.
दुसरी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम, तिसरी राष्ट्रीय साक्षरता मिशन आणि चौथी आहे साक्षर भारत. ठीक आहे. रुरल फंक्शनल लिटरसी प्रोजेक्ट 1978, एकाने एकास शिकवावे. रुरल फंक्शनल लिटरसी प्रोजेक्ट 1978, एकाने एकास शिकवावे. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 1978, 15 ते 35 वयातील व्यक्ती, 3 घटक वाचन, लिखाण, गणित, 10 कोटी निरक्षर प्रौढांना साक्षर करणं. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम. त्यानंतर राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1980 चाच एक भाग, ज्याच्या अंतर्गत 8 कोटी लोकांना साक्षर करणं अपेक्षित होतं. साक्षर भारत 8 सप्टेंबर 2009. 15+ वयाच्या सर्व निरक्षरांना 2017 पर्यंत 7 कोटी प्रौढांमध्ये कार्यात्मक साक्षरता निर्माण करणं. कसली साक्षरता? कार्यात्मक साक्षरता, फंक्शनल लिटरसी. ठीक आहे. याच्या अंतर्गत 6 कोटी स्त्रिया आणि 1 कोटी पुरुष आणि 2012 पर्यंत साक्षरता 80% करणं. परत एकदा, रुरल फंक्शनल लिटरसी प्रोजेक्ट 1978, एकाने एकास शिकवावे. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 1978, 10 कोटी निरक्षर प्रौढांना साक्षर बनवणं, 3 घटक वाचन, लिखाण, गणित. नेक्स्ट, राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988, 8 कोटी लोकांना साक्षर करायचं. साक्षर भारत 8 सप्टेंबर 2009. 2017 पर्यंत 7 कोटी प्रौढांमध्ये फंक्शनल लिटरसी, कार्यात्मक साक्षरता निर्माण करणं आणि 2012 पर्यंत साक्षरता 80% पर्यंत घेऊन जाणार. ठीक आहे. परत पुढं अडल्ट एज्युकेशन सेंटर दर 5,000 लोकसंख्येच्या मागे गाव पातळीवरती साक्षरता वाढवण्यासाठी आणि निरंतर शिक्षण पुरवण्यासाठी संस्थात्मक आणि व्यवस्थापकीय यंत्रणा म्हणून अडल्ट एज्युकेशन सेंटरची स्थापना केलेली आपल्याला आढळते. लक्षात असू द्या, अडल्ट एज्युकेशन सेंटर 5,000 लोकसंख्या, गाव पातळीपर्यंत साक्षरता आणि निरंतर शिक्षण पुरवण्यासाठी संस्थात्मक आणि व्यवस्थापकीय यंत्रणा उभारणं. संस्थात्मक किंवा व्यवस्थापकीय यंत्रणा गाव पातळीपर्यंत उभारणं, जेणेकरून शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया बनून जाईल. याच्यासाठी अडल्ट एज्युकेशन सेंटर आपण स्थापन करण्यात आली. याच्या अंतर्गत 2 व्यक्ती, एका केंद्रामध्ये 2 व्यक्ती असतील, त्याच्यामध्ये एक स्त्री असणं अपेक्षितच आहे आणि ह्या 2 व्यक्तींना प्रेरक या नावानं ओळखलं जाईल. हे प्रेरक म्हणजे कोण? तर हे लोक जे 15 ते 35 काही जे वयोगटातले लोक आहेत, जे काही प्रौढ आहेत, त्या प्रौढ लोकांना हे प्रशिक्षण देण्याचं काम करतील. परत रिवाइज करतो. अडल्ट एज्युकेशन सेंटर 5,000 लोकसंख्येच्या मागे एक असेल, गाव पातळीवरती साक्षरता वाढवणं आणि शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया बनवण्यासाठी संस्थात्मक उपाययोजना म्हणून अडल्ट एज्युकेशन सेंटरची आपण स्थापना केलेली आपल्याला आढळते. त्याच्या अंतर्गत 2 व्यक्ती असतील, एक, आणि त्या व्यक्तींना आपण प्रेरक ह्या नावानं संबोधतो. ठीक आहे. त्यानंतर गॅट्स आहे जानेवारी 2000, याच्यामध्ये बालवाडीचा समावेश होत नाही. उन्नत भारत अभियान 2014, सर्व उच्च शिक्षण संस्थांना स्थानिक समुदायाशी जोडणे. तर उन्नत भारत महत्वाचे ठरते. सर्व उच्च शिक्षण संस्थांना स्थानिक समुदायाशी जोडणे. ठीक आहे. IIT ला तुमच्या गावाशी जोडायचं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला तुमच्या गावाशी जोडायचं. त्यासाठी स्कीम कुठली आहे? उन्नत भारत अभियान. त्यानंतर महाराष्ट्राच्या काही योजना: उपस्थिती भत्ता योजना 92, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 96, अहिल्यादेवी होळकर योजना 96-97, 2001-2002 मध्ये पहिलीपासून इंग्रजी शिक्षण, आश्रमशाळा 90-91, प्रगत शिक्षण महाराष्ट्र कार्यक्रम 2015-16. त्यानंतर महत्वाच्या काही समित्या: एक सूत्रीकरण JP नाईक, भावनिक संपूर्ण आनंद, शिक्षक शिक्षण चित्रा नाईक, शालेय शिक्षण सुधार समिती पार्वतीबाई मालगोंडा, आणि यांनी अहवाल दिला 1984 ला. किमान अध्ययन दवेचं, बाल शिक्षण रामाचं. ठीक आहे. EMRS एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. नेक्स्ट पॉइंट आहे EMRS एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. त्याच्या अगोदर समिती रिवाइज करतो. एक सूत्रीकरण समिती JP नाईक, भावनिक एकात्मता समिती संपूर्ण आनंद, शिक्षक शिक्षण चित्राला द्यायचं. ठीक आहे. शिक्षकांना शिक्षण देताना चित्र दाखवायची, लक्षात ठेवा. शिक्षक शिक्षण चित्रा, शालेय शिक्षण सुधार पार्वती, किमान अध्ययन दवेचं आणि बाल शिक्षण रामाला. ठीक आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, ST विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मोफत माध्यमिक शिक्षण देणं. अनुसूचित जमाती कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत हे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल येतात. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल स्पेशली कुणासाठी? ST कॅटेगरी. लक्षात असू द्या, ST कॅटेगरी. त्यानंतर IIM
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्यानंतर आहे IIT, त्यानंतर आहे NIT आणि एंडिंगला आपण एक दोन दुसरे टॉपिक बघणार आहे. तर IIM, IIT आणि NIT महत्वाचे आहेत, आपल्या सिलेबस मध्ये देखील आहेत. ठीक आहे. IIT शिफारस नियोजन आयोग करतं. 1959 इनिशियली शिफारस नियोजन आयोगाने केली होती. 1959 मध्ये जॉर्ज रॉबिन्स नावाच्या व्यक्तीनं IIM ची शिफारस केली आणि त्या शिफारसीनुसार 2 IIM आल्या, कलकत्ता आणि दुसरी अहमदाबाद. कलकत्ता जी आली ती MIT US च्या धर्तीवरती आली आणि अहमदाबाद जी आली ती हार्वर्डच्या धर्तीवरती आली. त्यानंतर 1972 मध्ये रवी मथाई समिती स्थापन करण्यात आली आणि त्याच्या शिफारसीनुसार पुढच्या काही IIT स्थापन करण्यात आल्या. तर पहिल्या 5 IIT कॅब LK, कलकत्ता, अहमदाबाद, बेंगलोर, लखनौ, कोझिकोडे. त्यानंतर भारतीय विद्यार्थी 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट करतात. त्यासाठी कॅट नावाची एक्झाम घेते आणि कॅटचा लॉंग फॉर्म आहे कॉमन ऍडमिशन टेस्ट. त्यानंतर विदेशी विद्यार्थ्यांसाठी GMAT असते, ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट. PhD साठी रिसर्च ऍप्टिट्यूड टेस्ट. डॉक्टरेट एज्युकेशन साठी फेलो प्रोग्राम इन मॅनेजमेंट. त्यानंतर IIM ऍक्ट आहे 2017चा, त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स डिग्री कोर्स प्रदान करणं हे त्या ऍक्ट नुसार ह्या तरतुदी केलेल्या आपल्याला आढळतात. त्यानंतर IIM काउन्सिल आहे HRD मिनिस्टरचे. त्यानंतर असं ओव्हरऑल IIM नियोजन आयोग पहिल्यांदा शिफारस 59 ला जॉर्ज रॉबिन्स, 1972 ला रवी मताई, रॉबिन्सन नुसार कलकत्ता, अहमदाबाद आणि रवी मथाई नुसार पुढच्या काही आल्या आणि पहिल्या 5 कुठल्या, कॅब LK अडवाणी, कॅब घेऊन LK अडवाणी चालले, कलकत्ता, अहमदाबाद, बेंगलोर, लखनौ, कोझिकोडे. ठीक आहे. कॅट, GMAT, रॅट आणि IIM ऍक्ट 2017. कॅट, GMAT, रॅट आणि IIM ऍक्ट 2017. कॉमन ऍडमिशन टेस्ट, ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट, रिसर्च ऍप्टिट्यूड टेस्ट आणि 2017चा ऍक्ट इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा IIM ला देतो आणि डिग्री कोर्स प्रदान करण्याची देखील शिफारस किंवा इथून पुढे तो डिग्री कोर्स सुद्धा देऊ शकतो आणि IIM काउन्सिलचे अध्यक्ष असतात ते HRD मिनिस्टर असतात. नेक्स्ट आहे IIT. ठीक आहे. नेक्स्ट आहे IIT. IITचं प्रशासन IIT ऍक्ट 1961 नुसार चालतं. नलिनी रंजन सरकार MITच्या धर्तीवरती 4 उच्च शिक्षण संस्था स्थापन कराव्या असं त्यांनी सांगितलं तिथं. ठीक आहे. आणि नलिनी रंजन सरकारनुसार IIT स्थापन करण्यात आल्या. KMD खरगपूर, मुंबई, कानपूर, मद्रास, दिल्ली. KMD खरगपूर, मुंबई, कानपूर, मद्रास, दिल्ली. NIT 31 आहेत. अगोदर त्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणून ओळखल्या जायच्या, त्याच्यावरती नियंत्रण राज्य सरकारचं असायचं. आता सध्या ते सध्याच्या घडीला त्यांना NIT म्हटलं जातं. प्रेसिडेंट हे एक्स ऑफिशियो व्हिजिटर ऑफ ऑल NIT असतात आणि यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली सध्या NIT काम करताना आपल्याला आढळतात. इनिशियली राज्य सरकार, पण सध्या प्रेसिडेंट म्हणजे कोण, भारताचे प्रेसिडेंट. ठीक आहे. NIT 31 आणि सध्या इनिशियली राज्य सरकार, सध्या प्रेसिडेंट. दॅट्स इट. NIT 31 इनिशियली राज्य सरकार, सध्या प्रेसिडेंट. ओके. NIOS 1989 विद्याधनम सर्वधन प्रधानम. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग NIOS 1989 विद्याधनम सर्वधन प्रधानम. उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण उपलब्ध करून देणं. 15 पैकी 1 प्रादेशिक कार्यालय पुण्यामध्ये असलेलं आपल्याला आढळतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग 1989 विद्याधनम सर्वधन प्रधानम. ध NIOS ओपन स्कूलिंग आहे तर तिथं सगळे ढपोर असतात असं लक्षात ठेवा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ढ लोक, विद्याधनम प्रधानम, विद्याधनम सर्वत्र काय सर्वधम प्रधानम. ठीक आहे. उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण आणि 1 प्रादेशिक कार्यालय पुण्यामध्ये आपल्या. त्यानंतर युनेस्कोचा अहवाल, त्यालाच आपण डेलोर आयोग असं देखील म्हणतो आणि त्याचा रिपोर्ट होता लर्निंग द ट्रेझर विथिन. युनेस्कोचा अहवाल, डेलोर आयोगाचा अहवाल लर्निंग द ट्रेझर विथिन. कोठारी आयोग नॅशनल एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट. ठीक आहे. यशपाल समिती लर्निंग विथआउट बर्डन. 1986चा नॅशनल पॉलिसी एक यथार्थ दर्शन असं काहीतरी होतं. ठीक आहे. नॅशनल नॉलेज कमिशन
त्याचा रिपोर्ट रिपोर्ट टू द नेशन 2006. आणि डेलर आयोग त्याचा रिपोर्टचं नाव आहे लर्निंग द ट्रेझर विथिन. लर्निंग द ट्रेझर विथिन. 4 स्तंभावरती आधारित लर्निंग टू नो, लर्निंग टू डू, लर्निंग टू लिव्ह टुगेदर, लर्निंग टू बी, लर्निंग विदाउट लाईफ. ठीक आहे. याच्या खालीच एक कन्सेप्ट होता, तो मेन्शन नाही मी केला नोट्स मध्ये, लक्षात असू द्या. इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन. ठीक आहे. इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन एस ए मध्ये लिहायचंय तुम्हाला. आणि इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन हा शब्द डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी दिलेला आहे. आणि ते डिफाईन करतात इन्क्लुझिव्ह इनोव्हेशनला, किंवा त्यांनी एक एक्झाम्पल दिलं होतं इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन डिफाईन करताना, की इनोव्हेशन म्हणजे तुम्ही काहीतरी एखादा खूप मोठं काहीतरी शोधून काढलं, किंवा तुम्ही खूप मोठं संशोधन केलं, फक्त तेच इनोव्हेशन मध्ये येत नाही. तर इनोव्हेशन मध्ये अशाही गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कलेक्टर म्हणून काम करताय, आणि कलेक्टर म्हणून काम करत असताना त्या एरियामध्ये एक 10 किलोमीटरच्या अंतरावरून महिला पाणी आणत होत्या, आणि तो प्रॉब्लेम तुम्ही कलेक्टर म्हणून अपॉइंट झाले, आणि तो जे काही 10 किलोमीटरचा डिस्टन्स होता तो रिड्यूस करून तुम्ही त्या महिलांसाठी 500 मीटर 100 मीटरच्या अंतरावरती पाण्याची सोय उपलब्ध करून झाले. हे सुद्धा एक इनोव्हेशनच असतं. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला रघुनाथ माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन नावाचा शब्द वापरतात. मी परत एकदा त्याला डिफाईन करतो. रघुनाथ माशेलकर सेज इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन इज नॉट ओनली अबाउट दी डिस्कवरिंग वॉटर ऑन द मून. ठीक आहे. इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन इज नॉट अबाउट डिस्कवरिंग वॉटर ऑन द मून, but it is also related to solving the basic problem of woman who is bringing that water from the miles or tens of kilometer of a distance. म्हणजे इनोव्हेशन म्हणजे फक्त चंद्रावरती जाऊन पाणी शोधणं हे नसून, जर एखादी स्त्री 10 किलोमीटरवरून जर ती पाणी आणत असेल, तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे सुद्धा इन्क्लुझिव्ह इनोव्हेशनचाच पार्ट असतं. आणि हे इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन करण्यासाठी आपल्याला प्रशासनामध्ये जायचंय. लक्षात असू द्या, परीक्षेच्या दृष्टीनं इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन नावाचा शब्द रघुनाथ माशेलकरांनी दिला, आणि एसए जर आला तर तिथं तुम्ही हा कोट लिहू शकता. नेक्स्ट पुढे जाऊया. ऑफलाईन साधनांना ई अध्ययनच्या व्याख्येबाहेर ठेवलं. ठीक आहे. ऑफलाईन जे साधनं आहेत ते ई लर्निंगच्या बाहेर आहेत. समजा आता आपण टेलिग्राम व्हॉइस चॅटच्या माध्यमातून आपला स्टडी सुरू आहे, तर याच्यामध्ये तुमचं आणि माझं इंटरॅक्शन सुरू आहे, तर ते ई लर्निंग मध्ये येतं. पण समजा मी तुम्हाला आता गुगल ड्राईव्ह वरती रेकॉर्डेड लेक्चर दिलेत, तर त्याच्यामध्ये आपल्या दोघांचं इंटरॅक्शन नसणार, तर ते ई लर्निंग मध्ये येत नाही. लक्षात असू द्या. ई लर्निंग मध्ये अशा गोष्टी येतात जिथं स्टुडंट आणि टीचर यांचं इंटरॅक्शन होतं. ज्या गोष्टी रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहेत त्या ई लर्निंग मध्ये येत नाहीत. ठीक आहे. पुढे जाऊ. निष्ठा, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टेक्निकल हॉलिस्टिक ऍडव्हान्समेंट 2019चा आहे निष्ठा. याच्या अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण येतं. त्यानंतर उडान सीबीएसई राबवतं. गर्ल्स सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुलींना ऍडमिशन मिळावं. आणि 11वीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी ही उडान नावाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंद स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड पीएचडी साठी युजीसी राबवतं. आरिया मिनिस्ट्री ऑफ एचआरडीचा आहे. ईपीजी पाठशाळा एनएमईआयसीटीच्या अंतर्गत येतं. ज्ञान ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क विद्यांजली 2016चा आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत येतं. आणि खासगी क्षेत्र व समाजाच्या मदतीने म्हणजे कम्युनिटीच्या मदतीने शिक्षण गुणवत्ता सुधारणं. मगाशी बघितलं होतं उन्नत भारत अभियान, सेम त्याच टाइप मध्ये उन्नत भारत अभियानामध्ये IIT IIM सारख्या ज्या संस्था आहेत त्या आपला जो समाज आहे, जी कम्युनिटी आहे त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करतील. आणि विद्यांजलीमध्ये खासगी क्षेत्र आहे. विद्यांजलीमध्ये काय आहे? खासगी क्षेत्र आणि समाज कम्युनिटी यांच्या मदतीनं शिक्षण गुणवत्ता सुधारणं. ठीक आहे. दोन्ही योजना थोडासा डिफरन्स आहे, लक्षात असू द्या. उन्नत भारत अभियान नॅशनल लेवलच्या महत्वाच्या इन्स्टिट्यूट आणि कम्युनिटी, आणि विद्यांजली खासगी संस्था आणि कम्युनिटी. शाळा दर्पण केंद्रीय विद्यालयांच्या ई गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म आहे. ईपीजी पाठशाळा मिनिस्ट्री ऑफ एचआरडी प्लस एनसीआरटी हिंदी प्लस इंग्लिश प्लस उर्दू. सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशद्वार म्हणून ई पाठशाळाला आपण बघू शकतो. शगुन शाळा गुणवत्ता 1907 मध्ये जगातली पहिली बालवाडी मेरिया मॉन्टेसरी इटलीच्या होत्या. दुर्गाबाई देशमुख 1953 सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डच्या अध्यक्ष. 48 ला आंध्र महिला सभा त्याच्या अध्यक्ष. राष्ट्रीय स्त्री शिक्षण समिती परिषद 1958 त्याच्या अध्यक्ष ताराबाई मोडक, अनुताई वाघ. कुरणशाळा घंटाशाळा अंगणवाडी अनुताई वाघ. कोसबाडच्या टेकडीवर वाघ टेकडीवर असतो बघा, वाघ टेकडीवर बसतो
तर अनुताई वागणं कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक लिहिलं. 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस, 11 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 8 सप्टेंबर. ठीक आहे, कुणाला काय डाऊट आहे इथपर्यंत? स्पीड जास्त आहे, कमी आहे, अजून वाढवायला पाहिजे, काय आहे तेवढं ओके? विकास काय एवढं स्पीड? ओके ना? बाकीच्यांना विकासला ह्याच्यापेक्षा हे जास्त चालू शकतं, पण बाकीच्यांना वाढवायचं कमी करायचं का आहे ते योग्य आहे? कुछ तो बोलो भाई. ठीक आहे, प्रसाद बोला, ओके ना? अभ्यास करणारे लोक सजेशन देऊ शकता. गोविंद, राधिका बोला. आवाज येतोय माझा सगळ्यांना? निखिल, ठीक आहे सर, ठीक आहे. ओके ठीक आहे, ठीक, पुढे जाऊया मग आपण. ठीक आहे, अभ्यास करणाऱ्या लोकांनी सजेशन द्यायला काय हरकत नाही, बाकीच्यांनी सजेशन नाही दिलं तर काय हरकत नाही. नेक्स्ट प्रिव्हियस क्वेश्चन एज्युकेशन वरचे. चौथ्या 5 इयर प्लॅन मध्ये शिक्षण आणि मनुष्यबळ याच्यावरती बोललं गेलं. राष्ट्रीय राईट टू एज्युकेशन अँथम, रचना जावेद अख्तर, इंग्रजी +15 भाषामध्ये. धर्मनिरपेक्षतेच्या शिक्षणासाठी 2 मुख्य मुद्दे, राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि भारत दृष्टी, SP गुप्तांचं. ठीक आहे, 1993 मध्ये शिक्षण व्यवस्थापनाच्या विकेंद्रीकरणाची कमिटी स्थापन करण्यात आली. 5 गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक इयत्तेची परीक्षा न घेता सलग 4 इयत्तांचा घटक मानून विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीप्रमाणे अध्ययन, म्हणजे त्यांना त्यांच्या सोयीनुसार शिकू द्या, त्यांना त्यांच्या गतीप्रमाणे शिकू द्या, असं कोठारी आयोग म्हटलं होता. मुले व मुली असा अभ्यासक्रमात भेद न करता व मुलींचे शिक्षण ही एक विशेष समस्या समजली जावी, असं दुर्गाबाई देशमुख म्हटल्या. 48 केंद्रीय सल्लागार मंडळ, प्रौढ शिक्षण समितीचे अध्यक्ष मोहनलाल सक्सेना प्रौढ शिक्षण. मोहनलाल सक्सेना हे प्रौढ होते, लक्षात ठेवा. प्रौढ शिक्षण समितीचे अध्यक्ष मोहनलाल सक्सेना, त्यांनाच सामाजिक शिक्षण योजना, त्यांच्या समितीला प्रौढ शिक्षण समिती, सामाजिक शिक्षण योजना आणि मोहनलाल सक्सेना हे तिन्ही गोष्टी एकच आहेत. प्रौढ शिक्षण समिती इज इक्वल टू मोहनलाल सक्सेना इज इक्वल टू सामाजिक शिक्षण योजना. ठीक आहे, मोहनलाल सक्सेना इज इक्वल टू प्रौढ शिक्षण समिती इज इक्वल टू प्रौढ शिक्षण योजना. 2000 पासून शिक्षण सेवक नावाची गोष्ट आपण महाराष्ट्रामध्ये आणली. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उच्च शिक्षणाची सर्वसमावेशक वाढ ही गोष्ट मेन्शन होती. प्रौढ शिक्षण त्याच्यामध्ये साक्षरता येतं, मूलभूत शिक्षण येतं, कौशल्य विकास येतं, पण लाईफ एज्युकेशन किंवा जीवन शिक्षण हे प्रौढ शिक्षणामध्ये येत नाही, कारण ते ऑलरेडी त्यांचं लाईफ जगत असतात. लाईफ एज्युकेशन आणि प्रौढ शिक्षण याचा काहीही संबंध नाही. लाईफ एज्युकेशन आणि प्रौढ एज्युकेशन याचा काहीही संबंध नाही. वेदांत ई शिक्षा ऍट स्कूल हे पण सर्व शिक्षा अभियानाचा भाग आहे. नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2006चा आहे. याच्या अंतर्गत 3 घटक येतात: स्टेट वाईड एरिया नेटवर्क, स्टेट डाटा सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे. NMICT सर्व इंजिनिअरिंग संबंधित उच्च शिक्षणाच्या संस्थांना एकत्रित जोडून त्यांना संगणकीय उपकरण पुरवणे. NMICT काय करतं? कम्प्युटर पुरवतं. MOOC मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. विद्यापीठ आयोग 4849 स्त्री शिक्षित असल्याशिवाय लोक शिक्षित असू शकत नाही. आपण हे वाक्य स्त्री याच्यामध्ये बघितलं होतं बघा, शिक्षणशास्त्राच्या पुस्तकामध्ये. स्त्री शिक्षित असल्याशिवाय लोक शिक्षित असू शकत नाही असं राधाकृष्ण बोलले होते. मुलींच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते असं नेहरू म्हटले होते. परत हा क्वेश्चन इथिक्स व्हॅल्यू मध्ये कुटुंब नावाचा शब्द आहे, तिथंही क्वेश्चन जाऊ शकतो हा. मुलींच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होऊ शकते. भारतीय शिक्षण संस्था मुंबई, IIEP इंडियन इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग पॅरिस, शाळा सारथी मिनिस्टर ऑफ HRDचा आहे. NGO, CSIR आणि राज्य यांच्या समन्वयानं शाळा सारथी सुरू झालेला आपल्याला आढळतं. भक्तवत्सलम समिती महिलांच्या शिक्षण विषयक संस्थांचा समस्यांचा अभ्यास करण्यासाठी. भक्तवत्सलम, भक्त कशासाठी आला होता? महिलांच्या शिक्षण समस्यांचा अभ्यास करण्यासाठी. हंसा मेहता म्हटलं की जरी तुमच्यामध्ये फिजिकल डिफरन्सेस जरी असले तरी बौद्धिक डिफरन्सेस ऍज सच नसतात, असं त्यांचं एक वाक्य होतं. ठीक आहे, तर हंसा मेहता म्हटल्या होत्या.
हंसा मेहता तब्येतीने चांगले होते असं लक्षात ठेवा, आणि त्यामुळे त्यांनी फिजिकल याच्यावरती बोललेलं आपल्याला आढळतं. ओडीएल, ओपन डिस्टन्स लर्निंग, शिक्षण हा मानवाधिकार आहे असं ओपन डिस्टन्स लर्निंग मध्ये म्हटलं जातं. शिक्षण हा मानवाधिकार आहे. श्रीरामपूर पहिली शिक्षक प्रशिक्षण शाळा, परत याच्यामध्ये आढळतं हे शालेय शिक्षणाच्या पुस्तकामध्ये, शिक्षणशास्त्राच्या पुस्तकामध्ये. मलेशिया पेमांडू याच्यामध्ये शिक्षण येत नाही, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रामीण विकास येतं. सरांनी हा क्वेश्चन टाकताना शिक्षण या टॉपिक मध्ये टाकला होता आणि त्याच्यात शिक्षण येत नाही. हा क्वेश्चन ग्रामीण विकासामध्ये यायला पाहिजे. मलेशिया पेमांडू सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा आणि स्वच्छता आणि ग्रामीण विकास येतं. मलेशिया पेमांडू मध्ये शिक्षण येत नाही आणि सरांनी क्वेश्चन तो तिकडे टाकलाय, लक्षात असू द्या. पेमांडू, मलेशिया पेमांडू मध्ये शिक्षण येत नाही. महाराष्ट्रामध्ये 24 नोव्हेंबर 2001 ला कॉन्ट्रॅक्ट बेसिक पॉलिसी आणि नॉन ग्रँट पॉलिसी आली. जनशिक्षण संस्था सुरुवात मिनिस्ट्री ऑफ एचआरडीचा भाग म्हणून प्रौढ शिक्षण कार्यक्रम म्हणून करण्यात आली. आता ते एनजीओ मार्फत काम करतात आणि सध्या ते मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपच्या अंतर्गत काम केलेलं आपल्याला आढळतात. त्यानंतर सर्वांसाठी शिक्षण, सर्व शिक्षा अभियान, जिल्हा माध्यमिक शिक्षण कार्यक्रम आणि शिक्षण हमी योजना अंतर्गत सर्वांसाठी शिक्षण असलेलं आपल्याला आढळतं. राममूर्ती समिती, स्त्री शिक्षण जागृतीसाठी जनसंपर्काची साधनं ही महत्वाची असतात असं राममूर्ती समिती म्हटलेलं आपल्याला आढळतं. आता मी तुम्हाला शिक्षणशास्त्राचे पुस्तकं 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. 11वी-12वीचं स्टेट बोर्ड त्या नोट्स मध्येच आहे. जस्ट अ मिनिट. काय पाहिजे? न्यूजपेपर नाही तिथं, सगळे तिकडे गेले, खराब झाले. काय ठीक आहे, सॉरी. त्या रूम मध्ये असले तर असतात. ठीक आहे, 1-2 मिनिटात सुरू करू. बस 14 कोण नाही, तिघच आहे. हो 3च. 1 मिनिट, याला विचार सोने भाऊ येणार आहे का नाही. ठीक आहे, 2 मिनिटात सुरू करूया. ठीक आहे, स्टेट बोर्ड बघूया. टागोर बघा. ठीक आहे, एज्युकेशन इज सेल्फ एक्सप्रेशन असं म्हटलं होतं. शांतिनिकेतन बोलपूर इथं स्थापन केलं तर. ठीक आहे, 12 बनव. स्टेट बोर्ड बघा, टागोर, सॉरी, आता स्टार्ट करूया आपण. एज्युकेशन इज सेल्फ एक्सप्रेशन 1901 शांतिनिकेतन बोलपूर कोलकाता. 1921 विश्वभारती युनिव्हर्सिटी मोटो यात्रा विषम भवती एक निडम. आणि 1922 शांतिनिकेतन आलं सुरुलला. ठीक आहे, एवढं टागोर बद्दल. विवेकानंद, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द पीस perfection already within man. Gandhiji, literacy is not the end of education, not even the beginning. By education I mean drawing out the best in man's body, mind and spirit. ठीक आहे. 1915 सत्याग्रह आश्रम कोचार्ब. 1937 बेसिक एज्युकेशन पॉलिसी नई तालीम राधाकृष्ण तमिळनाडू. एज्युकेशन इज नॉट मेअर लिटरसी, एज्युकेशन मस्ट क्रिएट ह्युमन बिंग्स. असं कोण म्हटलं? राधाकृष्ण. एज्युकेशन इज रिफाइनमेंट ऑफ हार्ट अँड डिसिप्लिन स्पिरिट. एज्युकेशन फॉर ह्युमॅनिटी नावाची तत्व कन्सेप्ट त्यांनी दिला. एज्युकेशन फॉर ह्युमॅनिटी येऊ शकतं परीक्षेला. एज्युकेशन फॉर ह्युमॅनिटी हा कन्सेप्ट कोणी दिला? लक्षात असू द्या, राधाकृष्ण. ठीक आहे. वुमन एज्युकेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ फॅमिली सोसायटी नेशन, परत राधाकृष्ण. 48 युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आंध्रा आणि BHU चे ते व्हाईस चान्सलर होते. आणि इंडियन अँबॅसेडर टू रशिया आंबेडकर. एज्युकेशन इज लाईक फूड फॉर ह्युमन माइंड. 1924 बहिष्कृत हितकारणी सभा मॅगझिन सरस्वती विलास. 28 दलित वर्ग एज्युकेशन सोसायटी. 45 पीपल एज्युकेशन सोसायटी. 46 सिद्धार्थ कॉलेज. 50 मिलिंद कॉलेज. नेक्स्ट, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन अपॉइंटेड ऑन 1948. 10 मेंबर. निर्मल कुमार सिद्धांत हे सेक्रेटरी होते. नेक्स्ट, माध्यमिक शिक्षण आयोग
मुदलियार आयोग, ताराचंद अहवालाच्या आधारे माध्यमिक शिक्षण आयोग स्थापन झाला होता. 1+10 सदस्य सचिव बसू, सहाय्यक सचिव 4 भारतीय शिक्षण आयोग 1964-66 17 सदस्य. अहवालाचे पहिलं वाक्य लय महत्वाचं. भारताचे भवितव्य येथील वर्ग खोल्यांमध्ये घडवले जात आहे. भारताचे भवितव्य येथील वर्ग खोल्यांमध्ये घडवले जात आहे. आणि असं पहिलं वाक्य भारतीय शिक्षण आयोग जे कोठारी आयोग होतं त्यांच्या अहवालाचं पहिलं वाक्य होतं. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, भारताचे भवितव्य येथील वर्ग खोल्यांमध्ये घडवले जात आहे. माध्यमिक स्तरावरती मॅथ्स अँड सायन्स कंपल्सरी, धार्मिक शिक्षण ऐच्छिक, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986. अहवाल कुठला? शैक्षणिक अहवाल 1 धोरणात्मक यथार्थ दर्शन. 1986चं तत्व शिक्षण ही आजची व उद्याची एकमेवाद्वितीय अशी गुंतवणूक आहे. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, कोठारी आयोग म्हटला की भारताचं भवितव्य वर्ग खोल्यामध्ये आहे आणि 1986 ची पॉलिसी म्हटली शिक्षण ही आजची व उद्याची एकमेवाद्वितीय म्हणजे अशी एकमेव गोष्ट आहे की जी आजची आणि उद्याची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट ठरू शकते. त्यामुळे एज्युकेशन इज इन्व्हेस्टमेंट असंही म्हटलेलं आपल्याला आढळतं बघा. आणि 10 गाभूत घटकांचा समावेश याच्यामध्ये होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई 12 ऑक्टोबरला मान्यता. त्यानंतर माध्यमिक शिक्षण आयोग मुदलियार, माध्यमिक चळवळ आणि वोकेशनल एज्युकेशन माध्यमिक स्तरावर हे बघितलं आपण, पाठ केलं. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे 1984 ला स्थापन. इनिशियली 64 ला ती राज्य शिक्षण शास्त्र संस्था म्हणून स्थापन झाली होती. याचं डाईट वरती नियंत्रण करण्याचं काम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे करते. बालभारती कोठारीच्या शिफारसीनुसार 67 ला स्थापना आणि किशोर नावाचं मासिक हे बालभारतीचं असलेलं आपल्याला आढळतं. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुण्यात आहे 1966 ला स्थापना. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1968 आणि टीईटी एक्झाम कंडक्ट करण्याचं काम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे करते. आणि करिक्युलम हा लॅटिन शब्द आहे, त्याचा अर्थ आहे टू रन किंवा टू प्रोसीड. आपला इथं एज्युकेशन टॉपिक संपतो. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. काय विचारायचं कोणाला? कंटिन्यू करू वोकेशनल एज्युकेशन विकास? हो चालेल. ठीक आहे. वोकेशनल एज्युकेशन तरी मी स्लो जाण्याचा प्रयत्न करतोय, अदरवाईज एवढ्या वेळात HRD संपला असतं माझं आणि विकासचं. ठीक आहे. तरी आपण वोकेशनल एज्युकेशन घेऊ. वोकेशनल एज्युकेशन मध्ये महत्वाची गोष्ट कुठली? नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट पार्टनरशिप. ठीक आहे, ते पण एवढं काही नाही. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आणि प्रोग्राम्स आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019 मध्ये वोकेशनल एज्युकेशन म्हणजे काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. सुरुवात करू. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप 2014. 2009 मध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आला. त्यात सांगितलं की 2022 पर्यंत 50 कोटी लोकांना आम्हाला कौशल्य द्यायचंय. त्यानंतर त्यांना जरा हुशार झाले ते आणि ते म्हटले की अरे असलं काय टार्गेट अचीव होणं अवघड आहे. त्यांनी नवीन टार्गेट घेतलं. 2015 मध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन आलं. हे मिशन आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन 15 जुलै 2015. 2022 पर्यंत 30 कोटी लक्षात असू द्या, 30 कोटी व्यक्तींना प्रशिक्षण देणं, याचा अंमल मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप करतं. सहाय्य नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग. 2015 नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. 2022 पर्यंत 30 कोटी व्यक्तींना प्रशिक्षण. अंमलबजावणी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. सहाय्य नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग. नेक्स्ट पॉइंट. 1945 मध्ये डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंगची स्थापना करण्यात आली आणि राष्ट्रीय पातळीवरती IIT काय ITI एकदा चेक करा. IIT आणि ITC नियमन करणं, मला वाटतं ते ITI असं अपेक्षित आहे. चूक झाली माझी बहुतेक तिथं. डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग एकदा खाटेकर सरांच्या पुस्तकातनं ही फॅक्ट सगळ्यांनी चेक करा. वाटलं तर मीच चेक करतो स्वतः लगेच. डॉक्टर बरोबर आहे का ते चूक आहे? 1945 ला डायरेक्टरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग आलं आणि राष्ट्रीय पातळीवरती कशाचं नियमन करतं ते कुणाला माहित असेल तर सांगा. ITI पाहिजे ते, कारण IIT नसतं. ठीक आहे, ते ITI पाहिजे. दुरुस्त करा, अशा मिस्टेक होऊ शकतात. ठीक आहे. 1952 मध्ये मुदलियार आयोग आला.
मिस्टेक झाली ती दुरुस्त करा नोट्स मध्ये. ठीक आहे. 1952 खूप मेजर मिस्टेक आहे ती. 1952 मध्ये मुदलियार आयोगाला माध्यमिक स्तरावरती व्यावसायिक शिक्षणाची गरज नमूद केली त्यांनी. 1977 ईश्वरभाई पटेल सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, लक्षात असू द्या, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, याच्यामध्ये 9वी पासून पुढं वोकेशनल एज्युकेशन द्यावं असं म्हटलं होतं. आणि आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय सांगते, 6वी पासून द्या, लक्षात असू द्या, 6th स्टँडर्ड पासून द्या. आणि ईश्वरभाई पटेल म्हणले होते 9th क्लास पासून. 1978 पासून सुरू झाला ईश्वरभाई पटेलांचा कार्यक्रम. आणि 1986च्या पॉलिसीवरती पण व्यावसायिक शिक्षणावरती भर दिलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर 2011 व्यावसायिक शिक्षण समिती, स्वाती मुजुमदार समिती, सीबीएसईच्या धर्तीवरती 9वी आणि 10वी मध्ये व्यावसायिक शिक्षण पर्याय विषय म्हणून द्यावा असं स्वाती मुजुमदार मॅडम म्हणल्या होत्या. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी 2013 ला स्थापन आणि 2018 मध्ये एनसीव्हीटी मध्ये तिला विलीन करण्यात आले. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी एखादी अशी विलीन झाली का, क्वेश्चन नाही येत त्याच्यावरती शक्यतो. त्यानंतर बघा, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 2008चं आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत येतं. लक्षात असू द्या, हे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत येतं. खासगी क्षेत्रातील प्रयत्नांना मदत करणं, पीपीपी तत्वावरती राबवलं जातं. 49% भागीदार भारत सरकार आणि 51% खासगी लोक. याचा भर दर्जेदार व्यावसायिक शिक्षण संस्थांची उभारणी करणं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप आहे बघा पुढं, 1993 गुवाहाटीला आलं. मग अशी हिमाचल प्रदेशमध्ये शिमल्याला काय सांगितलं होतं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ विकास काय सांगितलं होतं हिमाचल प्रदेशमध्ये, कुठली इन्स्टिट्यूट सांगितली होती एज्युकेशन रिलेटेड, ऍडव्हान्स स्टडीज. ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज. ठीक आहे, लक्षात असू द्या, हिमाचल प्रदेशमध्ये आहे ते. ठीक आहे, असं लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. प्रधानमंत्री कौशल्य केंद्र 2017 जिल्हा स्तरावरती मॉडेल प्रशिक्षण केंद्र म्हणून, याची अंमलबजावणी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत येते, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे. जनशिक्षण संस्था एनजीओ मार्फत कार्यरत, श्रमिक विद्यापीठ म्हणून स्थापन झाली. 2000 मध्ये नाव बदलून जनशिक्षण संस्था करण्यात आलं. 2018 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एचआरडी, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप कडे हस्तांतरित करण्यात आलं. आता त्याचं नाव बदलून सध्याचं नाव स्कीम ऑफ सपोर्ट ऑफ जनशिक्षण संस्था फॉर स्किल डेव्हलपमेंट असं त्याचं पूर्ण नाव आहे. आणि इनिशियली ती श्रमिक विद्यापीठ म्हणून स्थापन झाली होती. आणि इनिशियली ती मिनिस्ट्री ऑफ एचआरडीच्या अंतर्गत यायची. सध्या ती 2018 मध्ये तिचं हस्तांतरण गडकरी साहेबांकडे झालेलं आपल्याला आढळतं. ठीक आहे. डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, व्यावसायिक शिक्षण संबंधित सर्वोच्च संस्था असलेली म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग. ITI प्रशासकीय आणि आर्थिक नियंत्रण राज्यांचं असतं आणि धोरण ठरवण्याचं काम हे डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग करतं. महाराष्ट्रामध्ये DTE 1948 राष्ट्रोद्धाराय तंत्र शिक्षणम, डायरेक्टर ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग 1983 DTE पासून स्वतंत्र, MSBTE 1963 MSCIT एक्झाम कंडक्ट करतं. कुलदायी स्वामी समिती व्यावसायिक शिक्षणासंबंधित होती. MCVC 70% अभ्यास व्यावसायिक विषयांना, 70% वेळ, आणि ह्याला आर्थिक मदत केंद्र करतं. संकल्प वर्ल्ड बँक, स्ट्राईव्ह वर्ल्ड बँक, समवय व्यावसायिक शिक्षण प्लस पारंपरिक शिक्षण. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एकदा डोळ्या खालून घाला. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, परत 15 जुलै 2015, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, 24 लाख युवकांना प्रशिक्षण प्लस आर्थिक सहाय्य, 8,000 रुपये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंमल करतं. त्याचा भर आहे 10वी आणि 12वी मध्ये ड्रॉप आउट कमी करणं. आणि 2016 ते 20 प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र 2.0 आपण राबवलेला आहे, ज्याच्या अंतर्गत 1 कोटी युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर उडान जम्मू काश्मीर युवकांसाठी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि NSDC अंमल करते. NSDC लक्षात असू द्या. NSDC कुठली मिनिस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. हुनर से रोजगार तक 2009 18-28 मिनिमम 8वी पास आणि मिनिस्ट्री ऑफ टुरिझम. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, याच्या अंतर्गत हिमायत, उमीद, रोशनी, परवाज ह्या स्कीम येतात. 25 सप्टेंबर 2014 ला सुरू झालं. 98वी जयंती होती. आयोग 100 म्हणू शकतो, 98 लक्षात असू द्या. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशनचा भाग आहे, त्यामुळे ही ग्रामीण भागासाठीच असणार. नोडल एजन्सी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप थ्रू NSDC, ग्रामीण भागातील युवक. डे NRLM ची उपयोजना केंद्र पुरस्कृत आहे. 60-40 15 ते 35 ग्रामीण तरुणांना
कौशल्य आणि योजना रोजगार देणं. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आयोग ग्रामीण शब्द बाहेर काढतं आणि विचारतं ही योजना कुणासाठी आहे? तर जरी जी बाहेर काढला तरी ती योजना ग्रामीण भागासाठीच असलेली आपल्याला आढळते, कारण नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशनचा एक उपयोजना म्हणून ती काम करताना आपल्याला आढळते. नेक्स्ट आहे श्री यश योजना 2019 ची. BA, BCom, BSc मुलांना इंडस्ट्री अप्रेंटिसशिप ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणं आणि 2016 मध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमच्या अंतर्गत त्याची सुरुवात झालेली आपल्याला आढळते. नेक्स्ट योजना प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास मंत्रालय 15 ते 45 वयोगट 18 मार्च 2015 ला सुरू झाली. आणि MSSDS म्हणजे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तिचा अंमल करतं. याचं ध्येय आहे कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र. कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र. प्रधान प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान 15 ते 45 वयोगट. अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि त्याचं ध्येय आहे कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र. ठीक आहे. नेक्स्ट दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या उपयोजना हिमायत, उमेद, रोशनी, परवाच एकदा बघून घ्या. त्यानंतर टेक्निकल त्यानंतर बघा हिमायत कशासाठी? जम्मू काश्मीर तरुण प्रशिक्षण व रोजगार द्यायचा. उमेद स्त्री सबलीकरण जम्मू काश्मीरसाठी. रोशनी लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम साठी रोशनी आणायची त्यांच्या आयुष्यात. आणि परवाज अल्पसंख्याक, परवाज नावाचं व्यक्ती अल्पसंख्याक. टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम 2002 ला सुरू झाला. वर्ल्ड बँक अर्थसहाय्य करतं. 75-25 असे निधी विभागणी आहे. 2017 ते 21 फेज 3 मध्ये आपण टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम राबवणार आहोत. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन प्रोजेक्ट 3 वर्ल्ड बँकचा प्रकल्प आहे पॉलिटेक्निक साठी. ठीक आहे. त्यानंतर कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग 88 हेडक्वार्टर आहे वेनेकवर. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन 15 जुलै 2015 इन डिटेल बघितली. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. शिक्षकांच्या व्यवसाय, ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. शिक्षकांच्या व्यवसाय विकासाकरिता प्रवेश भरती झाल्यानंतर 1 वर्षाचे प्रशिक्षण राममूर्ती समिती. टेक्निकल डेव्हलपमेंट मिशन, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट मिशन 1993 मिनिस्ट्री ऑफ HRD सर्व IIT व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या मध्ये असं राबवलं होतं. लक्षात असू द्या तिन्ही गोष्टी. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट मिशन 1993 बाय मिनिस्ट्री ऑफ HRD आणि सर्व IIT व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये. त्यानंतर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट मिशन 2 इंडिया सेंट्रिक अँड हॅव फोकस ऑन रिअल लाईफ प्रॉब्लेम्स ऑफ रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन. राष्ट्रीय जीवनवृत्ती सेवा प्रकल्प नॅशनल करिअर सर्व्हिस प्रोजेक्ट 2015 टू प्रोव्हाइड बेटर करिअर इन्फॉर्मेशन, इझिली अवेलेबल जॉब्स अँड अदर एम्प्लॉयमेंट रिलेटेड सर्व्हिसेस. याच्यासाठी काय? नॅशनल करिअर सर्व्हिस प्रोजेक्ट. त्यानंतर चौथी फॅक्ट बघा. 1984 मध्ये स्त्रियांसाठी 4 स्वतंत्र ITI स्थापन करण्यात आले. कधी? 1984 मध्ये स्त्रियांसाठी 4 स्वतंत्र ITI आले. 1984 स्त्रियांसाठी 4 स्वतंत्र ITI. ठीक आहे. जर फॅक्ट माहित नसेल, त्यांनी विचारलं, आयोगाने विचारला की स्त्रियांसाठी 4 स्वतंत्र ITI कधी आले आणि फॅक्ट दिल्या 81, 82, 83, 84. जे लेटेस्ट आकडा आहे तो लिहून यायचा. मी लिहून येतो, तुम्हाला काय लिहायचं तिला, पण मी लेटेस्ट लिहून येतो आणि मग तिथंही 84 उत्तर बरोबर आलेलं आढळतं. 10 मधले 8 बरोबर येतात, 2 चुकतात, तर काय हरकत नाही लिहायला तसं. कौशल्य सेतू योजना 2016 महाराष्ट्र राज्याची आहे. 10वी मध्ये फेल झालेल्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणं. कौशल्य विकासाचे राष्ट्रीय धोरण मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटचं आहे. कौशल्य विकासाचं राष्ट्रीय धोरण. समुदाय तंत्रनिकेतन ग्रामीण विकासाची जबाबदारी असते. त्यानंतर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना इन डिटेल बघितलं आपण. इथं आपलं एज्युकेशन प्लस वोकेशनल एज्युकेशन हे दोन्ही टॉपिक संपतात. ठीक आहे. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि हेल्थ टॉपिक आपण सुरू करू.